भगवंताची इच्छा झाली, भगवंतांनी सांगितलं आज माझा जन्म आहे, रामाला जरा बाजूला ठेव, माझं सांग. त्यामुळे विचारलं की भगवान कृष्णजींच्या जन्माबद्दल थोडंसं चिंतन करावं, भगवान कृष्णजींच्या लीला थोडक्यामध्ये सांगावी अशी माझी इच्छा आहे. सेवेसाठी घेतलेला श्लोक श्री भगवद्गीताजी मधील आहे. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारतः, जेव्हा जेव्हा धर्माला ग्लानी येते तेव्हा तेव्हा परमात्मा देह धारण करून अवतार धारण करून येतात आणि धर्माची स्थापना करतात, दुष्टाचा संहार करतात आणि सज्जनांचं रक्षण करतात. परमात्मा अवतार घेण्याच्या अगोदर या पृथ्वी तलावर अशी काही स्थिती निर्माण व्हायला पाहिजे ज्या स्थितीमुळे केवळ साधू संतच नाही, धर्मही गाजला गेलेला आहे, साधू संतही गाजले गेलेले आहेत, कुणी सुद्धा धर्मानं वागत नसेल, सगळीकडे अधर्म ज्यावेळेस पसरतो त्यावेळेस परमात्म्याला दया येते. धर्माची स्थापना करण्यासाठी, साधू संतांचं रक्षण करण्यासाठी आणि दुष्टांचा संहार करण्यासाठी जोपर्यंत योग्य वेळ येत नाही तोपर्यंत परमात्मा येत नाही. तोपर्यंत आपल्या काहीतरी हस्तकांना पाठवतात आणि धर्माची स्थापना, साधू संतांचं रक्षण, दुष्टाचा संहार आपल्या हस्तकांच्या माध्यमातून परमात्मा करत असतात. ज्या वेळेस परमात्मा यायचा ठरवतो त्याच्या अगोदर चौघांना पृथ्वी तलावर पाठवून दुष्टाचा संहार करायचा प्रयत्न करतात. ज्याप्रमाणे या पृथ्वी तलावर दुष्ट वाढल्यानंतर वेणासारखा दुष्ट वाढला होता, त्यांचा उद्धार करण्यासाठी, त्याला मारण्यासाठी परमात्मा एखाद्या ऋषीच्या समुदायास पाठवतो आणि हुंकाराच्या माध्यमातून एखाद्या दुष्टाचा संहार करतो. एखाद्या वेळेस परमात्मा एका वीर पुरुषाला वध परमात्म्याने केला, ते दुष्टांमध्येच भांडण लावून टाकलं. ते दोन दुष्ट असे होते, त्यांच्यामध्ये एवढं प्रेम होतं, त्यांनी देवाकडून वरदान मागून घेतलं होतं की आमचं मरण तेव्हाच व्हावं ज्यावेळेस आम्ही दोघं भाऊ युद्ध करून मरून जाऊ, नाहीतर मरू नये. ब्रह्मदेवाने तथास्तु म्हणून सांगून टाकलं. त्या दोघांमध्ये एवढं प्रेम होतं की एकाला चिमट तर दुसऱ्याला रक्त निघत होतं, एवढं प्रेम होतं. पण किती जरी प्रेम असलं, जगामध्ये भांडणे तीन कारणामुळे होतात. एक तर संपत्तीमुळे होतं, एक तर शेतीमुळे होतं, नाहीतर एक तर स्त्रीमुळे होतं. परमात्मा या दोघांमध्ये भांडण लावण्यासाठी एका अप्सरेला पाठवलं. ती विश्वमोहिनीचं रूप धारण करून आली आणि पहिले मोठ्या भावाकडे गेली. मोठ्या भावाला भेटल्यानंतर मोठ्या भावाने सांगितलं, वा तुझं नाव काय, सगळा परिचय झाला. परिचय झाल्यानंतर विचार, तुझं लग्न झालंय का? ते म्हणले झाली नाही. मला वाटतं तुम्ही माझ्यासाठी योग्य आहेत, करून घ्याल का? तो म्हणला हो, करून घेतो. दोघांचं जमलं. तेवढ्यामध्ये लहानल्या सोनेबद्दल असं म्हणू नये, दोघांमध्ये वाचावाची सुरुवात झाली. दोघं मारून घ्यायला उठले आणि दोघांनी युद्ध करून दोघंही नष्ट होऊन गेले. ज्यावेळेस परमात्म्याला यायचं नसतं, दुष्टांमध्येच भांडणं लावतात आणि त्यांचा संहार करून टाकतात. काही वेळेस ऋषीच्या समुदायाला पाठवतात, काही वेळेस एखाद्या वीर पुरुषाला पाठवून दुष्टाचा संहार करतात. ज्यावेळेस तिघांचंही चालत नाही, ज्यावेळेस अशी स्थिती निर्माण होते, जग के छाती पे इस धरातल पर ऐसे निशाचर रहते थे, हरि नाम न जपने देते थे, जगदीश्वर बन के घूमते. आतंक यहाँ तक था उसका, चुपचाप कष्ट सब सहते थे. शालाएं जहाँ यज्ञों की थी, ऋषि रक्त वहां पर बहता था. थी निशंक देव प्रतिमाओं पर हथौड़े पड़ती थी. जस अशी कधी कंसाचा अत्याचार एवढा माजला होता, एवढा उन्मत्त झाला होता की पृथ्वी तलावर कुठेही यज्ञ नव्हतं, कुठं पूजापाठ नव्हते, सगळे बंद पडले होते, धर्मकीर्तन बंद पडले होते. अशा वेळेस परमात्मा अवतार घ्यायचा ठरवतात. पण अवतार घेण्याच्या अगोदर परमात्म्याला अवतार घेण्यासाठी योग्य ते माता पित्यांची आवश्यकता असते. परमात्मा अवतार घेतात पण सामान्याच्या पोटी घेत नाहीत. सामान्य माणूस जरी जन्माला यायचा असलं, एखादा दुष्ट जर जन्माला यायचा असला तर त्याच्यासाठी दुष्टच माता पिता पाहिजेत. लंगोजी, पंगोजी, सोमाजी, ठोमाजी, लोमाजी, गोमाजी कुठेही जन्माला येतात. 100% 90% लोक कुठेही जन्माला येतात. त्यांचं काही स्थान निश्चित नसतं, त्यांचं कर्म जसं असतं ते जन्माला येतात. अत्यंत वाईट लोक जन्माला येण्यासाठी त्याच्यासाठी माता पिता सुद्धा अत्यंत वाईटच लागतात. वाईटांच्या पोटी वाईट जन्माला येतात आणि काही वेळेस चांगल्याच्या पोटी वाईट जन्माला येतात. पण दोन्हीपैकी एक तर कोणतरी बिघडलेलं पाहिजे. दोन्हीपैकी एक जण बिघडलेलं असलं की मग पोरगं वाईट जन्मतं, दोघं चांगले असले चांगलं जन्मतं. बघा, रावणाचे वडील कोण आहेत? विश्रवा ऋषी आहेत. विश्रवा कोण आहेत? पौलस्त्याचे पुत्र. पौलस्त्य कोण? ब्रह्मदेवाचे पुत्र. आता ब्रह्मदेवाच्या कुळामध्ये राक्षस जन्माला येणं शक्य आहे का? नाही. पण गोस्वामीजी वर्णन करतात, उपजे यद्यपि पुलस्त्य कुल. कुल कसं आहे? पावन, अमल, अनुप, पवित्र कुळ आहे. या कुळाची तुलना पंजा कुळामध्ये का जन्माला आला? बाप चांगला आहे, आईमध्ये फाल्ट आहे. आई कशी होती?
आई चांगल्या कुळातली नव्हती, राक्षस कुळातली होती. तिचं नाव कैकसी. एखादी एक मिश्रवा ऋषी संध्याकाळ बसले होते आणि बसले असताना त्या ठिकाणी ती कैकसी आली. तिच्या पिताजींनी पाठवलं होतं, जा विश्वासोबत लग्न करून घे, कारण विश्वांचा पुत्र पहिलीचा कुबेर आहे. त्या कुबेरांनी आमच्यावरती आक्रमण करून सगळी सोन्याची लंका हास्य करून टाकलेली आहे, त्यांच्याकडे गेलेली आहे. त्या कुबेराला पराजित करायचं असेल तर कुबेराप्रमाणे कुणीतरी बलशाली पाहिजे. जा, कुबेराला पराजित करण्याचा पुत्र त्यांच्यापासून निर्माण होऊ शकतो. जा. कैकसी आली आणि येऊन विश्वा ऋषींना प्रणाम केले. प्रणाम केल्यावर विश्वा म्हणाले, कल्याण मस्तू. कल्याण मस्तू म्हणल्यावर सुरुवात केली. आता कल्याण म्हणजे तर रडायची काय गरज आहे, रडू लागली. विश्वाने विचारलं, काय झालं, कशासाठी रडल्या? मी तुझं कल्याण करतो. ऋषी मुलीला वाटलं कुठला तरी मंत्राचा उपदेश घेईल, माझी दीक्षा घेईल, काहीतरी शिक्षा घेईल आणि मंत्र जपेल, पूजा पाठ करेल आणि मुक्त होऊन जाईल, कल्याण होईल. विश्वाने वरदान दिला, आशीर्वाद दिलं, वचन दिलं, म्हणे बोल, तुझं मी कल्याण करतो, सांग तुझं कल्याण कशामध्ये. तिने सांगितलं, तुमच्यासोबत आत्ताच्या आता लग्न करण्यामध्ये. आताच्या आता लग्न करण्यामध्ये गांधर्व विवाह. विश्वाने सांगितले, करू शकत नाही मी. कोण आहेस? म्हणजे कुणी असू दे, जातीमुळेचा विचार नसतो इथं. गांधर्व विवाह म्हणजे आजकालच्या दृष्टीमध्ये प्रेम विवाह. इथं जाती नाही, कुळ नाही, वर्ण नाही, गोत्र नाही, काही नाही. म्हणजे कोण आहे सांगितली नाही, मला लग्न करायचं आताच्या आता, याच्यामध्ये माझं कल्याण आहे. विश्वाने सांगितलं, मी करून घेऊ शकत नाही. तुम्ही जर करून घेत नसाल, आत्ता मी तुमच्या पायावर डोकापून प्राण देईन आणि एका ब्राह्मणाला स्त्रीवधाचा पातक लागेल. विश्वाचा नाईलाज झाला. विश्वाने विचार केला, ब्रह्माची गती कशी आहे माहित नाही, जे होईल ते होईल. म्हणून विश्वाने तिच्यासोबत लग्न केलं. ती राक्षस कुळातली होती, राक्षसी होती. सायकॉलॉजी सांगते, माता आणि पित्यांचे गुणसूत्र मिळत असताना मातेचे गुणसूत्र जास्त भेटत असतात मुलांमध्ये. बऱ्याच ठिकाणी बघा, मुलगी बापाच्या मुखाची असते. बापाचं नाक कसं असतं ना, मुलीचं नाक कसं असतं. आईचं नाक कसं असतं ना, मुलाचं नाक कसं असतं. जर बापाचे डोळे गावळे असतील तर मुलगी जन्मली तर मुलीचे डोळे गावळे होतात. तुम्ही बघा, बऱ्याच ठिकाणी आहे. इथं कैकेसीच्या पोटी पुत्र जन्मला. तात्पर्य काय, चांगले लोक जन्माला येण्यासाठी चांगले माता पिता लागतात, वाईट लोक जन्माला येण्यासाठी वाईट माता पिता लागतात. सामान्य लोक कुठे जन्माला येतात, पण साधू संत जन्माला येण्यासाठी माता पिता चांगले लागतात. ज्ञानोबा आहे, तुकोबा आहे, छत्रपती शिवाजी महाराज असू दे, हे संत महात्मे, जन्म सरस्वती जे असू दे, असे महात्माला जन्माला येण्यासाठी सामान्य माता पिता चालत नाहीत, हे पुण्यवान माता पिता पाहिजे. विवेकानंद सामान्याच्या पुढे जन्माला येऊ शकत नाही. रामकृष्ण परमहंस सामान्याच्या पुढे जन्माला येऊ शकत नाही. रामकृष्ण परमहंसाचे वडील ज्या गावामध्ये राहत होते, त्या गावामधला पाटील एका दिवशी म्हणाला, माझं उद्या कोर्टमध्ये पेशी आहे आणि उद्या माझा निर्णय लागणार आहे, फक्त तुम्हाला एक माझ्याकडून खोटी जबाब कोर्टमध्ये द्यावी लागेल. रामकृष्ण परमहंसाच्या माता पित्यांनी विचार केला, जन्मभरामध्ये आजपर्यंत कधी खोटं बोललो नाही, आता याच्यामुळे खोटं बोलावं लागेल, म्हणजे आम्ही देऊ शकत नाही. त्या पाटलांनी सांगितलं, तुम्ही खोटं जर बोलला नाही तर तुम्हाला मी गावात ठेवणार नाही, तुम्हाला द्यावं लागेल, चला ठीक आहे विचार करू म्हणून सांगितलं. रात्री विचार करता नाही. आता या गावात राहण्यासाठी, या पाटलाच्या आश्रयाने जगण्यासाठी जर खोटं बोलावं लागत असेल तर गाव त्यागलं तेव्हा आपल्याला सोबत घेऊन जाता येत होतं, तेवढं साहित्य सोबत घेऊन रातोरात गाव सोडलं, पण खोटं बोललं नाही. अशांच्या पोटी रामकृष्ण परमहंस जन्माला येतात, सामान्याच्या पोटी येत नाही. छत्रपती शिवाजी महाराज जन्माला येण्यासाठी त्यांचे माता पिता किती पुण्यवान होते. ज्यांनी स्वराज्याचं स्वप्न बघितलं, त्यांचे वडील मानवजीराजे भोसले, त्यांनी शिखर शिंगणापूरचं मंदिर बांधलं, शिखर शिंगणापूरचं मंदिर बांधलं, तळं बांधलं. एवढं पुण्यवान काम केल्यानंतर त्यांच्या पोटी चांगली संतान जन्माला येते. मग भगवान कृष्णजी जन्माला यायचे असतील का? दशरथ महाराज 60 वर्षाचे झाले तरी सुद्धा संतान झाली नव्हती. का वेळ लागला? कारण दशरथ महाराज एवढे पुण्यवान होते की त्या पुण्यवानाच्या पोटी तेवढा पुण्यात्मा जन्माला यावा असा पुण्यात्मा धरतलावरती नव्हता. काय? दशरथ महाराजांच्या पोटी कुणीतरी पुण्यात्मा जन्माला यावा असा कुणी पुण्यात्मा अंतराळामध्ये नव्हताच. त्यामुळं परमात्म्यालाच दशरथांच्या पोटी यावं लागलं. त्याप्रमाणे देवकी आणि वसुदेवाचं काय पुण्य आहे, त्यांनी काय पुण्य केलं, त्यांच्या पोटी परमात्माने, याचा जर विचार करायचा झाला तर देवकी आणि वसुदेव हे कुणी
त्यांच्या पोटी भगवंताचा जन्म झाला, त्यांचं नाव कृष्णगर्भ, आणि तेच कश्यप आदिती रूपामध्ये आले. त्यांच्या पोटी वामन भगवंतांनी जन्म घेतला. आणि ज्यावेळेस पुण्य फलद्रुप्त झालं, परिपूर्ण अवतार घ्यावा एवढा पुण्य ज्यावेळेस उदयाला आलं, त्यावेळेस तेच देवकी आणि वसुदेव त्यांच्या रूपामध्ये अवतार झाला, त्यांचा जन्म झाला. आता देवकी कोण, वसुदेव कोण, यांचा विचार खूप मोठा आहे. वसुदेवाचा आणि कंसाचा काय संबंध, भागवतामध्ये खूप मोठं चिंतन आहे. आपण फक्त आपले मुद्दे बघू. वसुदेव देवकीचं लग्न झालं. वसुदेवाच्या वडिलांनी कंसाला लहानपणी सांभाळल्यामुळं ज्यावेळेस कंसाला सांगितलं की तू सामान्याचा मुलगा नाही, ते मथुरेची राजधानी तुझी आहे, तू तिथला राजा आहे. तो मथुरेवरती आक्रमण केला, आपल्या पिताजींना कैदेमध्ये टाकला, राज्य हस्तगत केला. आता या वसुदेवाच्या पिताजींनी मला सांभाळलंय म्हणून आपली बहीण याला द्यावी म्हणून देवकीचं लग्न वसुदेवासोबत लावून दिलं. ज्यावेळेस वरात निघाली, आकाशवाणी झाली, कंसा जिची वरात तू एवढ्या थाटामाटामध्ये काढतो आहे तिचाच आत्मा गर्भ तुला मारणार आहे. ज्यावेळेस एवढी वाणी ऐकली, कंसाने विचार केला जर हिचा पुत्र मला मारत असेल तर आताच्या आता हिला मारून टाकण्याचा प्रश्नच निघला. ना रहेगा बास ना बजेगी नासुकी, मारून टाकावं. हात पडल्यानंतर कंसाचा हात वसुदेवाने धरलं आणि सांगितलं तिचा गर्भ मारणार आहे ना, ही तरी मारणार नाही. मग गर्भाचा प्रश्न आहे तर बालक जन्मल्याबरोबर तो गर्भ मी आपल्याला आणून देईन, चिंता करू नका. वसुदेवाचं बोलणं कंसाला पटलं आणि कंसाने दोघांना कारागृहात ठेवलं. एक दिवस जात जात गर्भ राहिला. पहिला मुलगा जन्मला. जन्मल्याबरोबर वसुदेव महाराज सत्यवचनी, असे सत्यवचनी असतात त्यांच्या किती चांगले पोरं जन्माला येतात. वसुदेव किती सत्यवचनी आहे, आपल्या पोराला मारण्यासाठी तुम्हाला देतो म्हणून आपलं पोर म्हणून द्यायला तयार झाले. त्याचं नाव कीर्तिमान. पहिल्या मुलाला पाहिलं, कसं तर आता हा मला मारणार नाही काही, पाठवून दिलं. तेवढ्यामध्ये अतिशय महत्वाच्या व्यक्तीचं आगमन झालं, ज्या व्यक्तीचं सत्कार सगळीकडे होतं. कुणीकडे गेलं तरी याच म्हणतात. काही लोक असे असतात फार, कुणीही पक्षात होते याच म्हणतात. तुमची आमची सोयरी जुळत नाही म्हणणारे सुद्धा या म्हणतात. नारद महाराज जे बोलायचं होतं ते समजून घ्या. नारद महाराज गेल्याबरोबर कंसाने स्वागत केलं. नारद महाराज असे देवताकडे गेले तरी यायाच आहे, दुष्टाकडे गेले तरी यायाच आहे. कंसाने विचारलं या महाराज कसं काय नाही केलं, म्हणजे तुझी बुद्धी फिरली आहे का, म्हणजे काय झालं. अरे म्हणजे आकाशवाणी झाली, 8वा गर्भ तुला मारणार आहे आणि तुझा गर्भ पाठवून दिला आणि 8वा मारणार आहे ना, हा तरी पहिला आहे. अरे वेड्या, अंकाना मानतो गती, अंकाची गती वाम असते, कुणी कुठून मोजतो. अरे उलटून मोज, हा पहिला 8वा. अष्टदळ ठेवले सांगितलं त्याच्यामध्ये पहिला 8वा फक्त आहे सांग. जिथून हात धरतो तो 8वा योग लागला, 8वा योग लागला. नाराचे वचन खोटे होऊ शकत नाही. नारद पक्का वचनाचा आहे. हा माणूस कधी खोटं बोलत नाही. याच्या एवढं खोटं कुणी बोलत नाही त्यांना माहित नाही. लगेच कंसाने सांगितलं बाळाला बोलावून आणलं, धरून शेळीवरती त्या बालकाचे पाय धरून कापून मारून टाकले. पहिला मेला, दुसरा मेला, तिसरा मेला, याप्रमाणे 6 बालक मेले. 6 बालक मेल्याच्या नंतर 7वा गर्भ राहिला. तो भगवंतांनी आकर्षण करून रोहिणीच्या गर्भामध्ये प्रसूतीकडे केला. आणि ज्यावेळेस 8वा गर्भ राहिला, कंसाच्या मनामध्ये भय वाटू लागलं. आता 8वा येणार आहे, 8वा येणार आहे. आणि भगवान कृष्णजी वसुदेव देवकीच्या पोटी श्रावण वद्य अष्टमी मध्यरात्री द्वितीय प्रहर बुधवार रोहिणी नक्षत्र अशा शुभ मुहूर्तावरती भगवान कृष्णजींचा अवतार झाला. भगवान कृष्णजींना परिपूर्णतम अवतार म्हणलं जातं. अवताराचे प्रकार आहेत, सहाय्यक असतात. ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण करायचं ठरवलं, त्या ब्रह्मदेवाच्या सृष्टीला ज्यांनी ज्यांनी सहायता केली सृष्टी वाढवण्यामध्ये, ते अंश अवतार आहेत. काही अवतार आदेश अवतार आहेत. त्यावेळेस दुष्टांना मारण्यासाठी परमात्मा त्यांच्यामध्ये संचार करतो, दुष्टाचा संहार करतो, हे आदेश अवतार आहेत. काही पूर्ण अवतार आहेत, ते कला अवतार आहेत. कला अवतार म्हणजे प्रत्येक युगामध्ये अवतार होतात, ते कला अवतार आहेत. हे पूर्ण अवतार आहेत. पूर्ण अवताराबद्दल रामजी कृष्णजी म्हणलं जातं आणि भगवान कृष्णजीबद्दल परिपूर्णतम अवतार म्हणलं जातं. रामाला पूर्ण अवतार म्हणलं जातं, पण आम्ही रामानंदी असल्यामुळे आम्हाला हे पटत नाही. भगवान रामजी परिपूर्णतम अवतार आहेत.
परिपूर्णता अवताराचं काय? जो आपल्या पराक्रमाची पराकाष्ठा दाखवतो आणि ज्याच्या जीवनामध्ये 9 रस कायम भरलेले आहेत त्याला परिपूर्ण. ज्यावेळेस विश्वामित्रजी सोबत रामजी निघतात, जात असताना गंगाजी भेटली आणि गंगाजींचं दर्शन झाल्यानंतर रामाने विचारलं की गंगा इथं कशी आली? म्हणजे तुमच्या पूर्वजांनी भगीरथानी गंगा आणलेली आहे. रामाला बरं वाटलं. बरं वाटल्यानंतर विश्वामित्रांनी लगेच खडसून टाकलं. म्हणजे मला बरं वाटतं, यात आनंद आहे, पण माझ्या पूर्वजांनी गंगा आणली याच्यावर तुम्ही जगू नका. तुम्ही असं काहीतरी करा की तुमच्या नावाने हे जग चालायला पाहिजे. आपल्या पराक्रमाची पराकाष्ठा करून आपण प्रसिद्ध व्हायला पाहिजे. ते परिपूर्णता अवतार ते रामजी आणि कृष्णजी आहेत. आज कृष्ण चित्र आपण बघत आहोत. देवकीच्या पोटी, वसुदेवाच्या पोटी भगवान कृष्णजींचा जन्म झाला. रोहिणी नक्षत्र द्वितीय प्रहर होता रात्रीचा. झाल्यानंतर आकाशामध्ये सूर्य कसाच उभा राहिला, तो जातच नव्हता. रामाला पाहावं, कारण अयोध्येमध्ये राम जन्मल्यानंतर एवढा गुलाल, एवढा बुक्का, कुंकू, हळदी एवढी उधळली होती की सूर्याची किरण पृथ्वी तलावर येणं कठीण झालं होतं. प्रभुई मिलन आई जणू राहती, रामाला भेटण्यासाठी जणू रात लागली. एवढा अंधकार दुपारी 12 वाजता झाला होता आणि तो अंधकार 1-2 दिवस राहिला नाही, महिनाभर राहिला. महिनाभर उत्सव चालू राहिला. कारण प्रत्येकाला वाटत होता रामजी माझ्या घरात जन्माला आलेले, त्यामुळे आनंद चालूच होता. मास दिवस कर दिवस भा मरम न जाने कोई, रथ समेत रवि था क्यों दिशा कौन विधी होई. रथा सहित रवि महिनाभर थांबून राहिला. मग रात्र कशी होईल? मग रात्र झाली नाही तर चंद्राचा उदय कसा होईल? सगळे प्रसन्न होते. चंद्र नाराज होता. तो भगवंताकडे आला आणि भगवंताला म्हणाला, देवा तुमच्या जन्माच्या दिवशी सगळे प्रसन्न आहेत, पण मी मात्र नाराज आहे. म्हणजे का? पण तुम्हाला बघायलाच भेटत नाही मला. भगवान श्रीरामाने सांगितलं, धैर्य धरो शशी, तो शांत स्वभाव सबही को प्यारो. तू शांत स्वभावाचा आहेस, सगळ्याला प्रिय आहेस. द्वापार में धरी हो जन्म, की द्वापारामध्ये पुन्हा जन्म घेईन. यद्यपि हा जन्म भली माझा सूर्यवंशामध्ये झाला असेल, पण या जन्मामध्ये मी माझ्या नावासमोर सूर्य लावणार नाही, चंद्र लावेन. चंद्र म्हणला नाही प्रभू ते लावा, पण मला काय येता सांगा, मी आकाशात असताना कधी येता? भगवंतांनी सांगितलं चिंता करू नको, पुढचा जन्म ज्यावेळेस तू आकाशात राहशील तेव्हा मी जन्म घेईन. भगवंतांचे काय जन्म घेतले? पूर्वजन्मामध्ये चंद्राला वरदान दिल्यामुळे भगवंतांनी जन्म घेतला. हे एक कारण. असे अनेक कारण सांगता येतील. अज्ञानाचा अंधकार पृथ्वीतलावर खूप पसरला होता. अधर्माचा अंधकार झाला होता. या अधर्माच्या अंधकाराच्या प्रभू प्रगट होऊन दाखवतात, मी सगळा अंधकार दूर करेन. भगवान रोहिणी नक्षत्रावरती जन्माला आले. रोहिणी नक्षत्राची देवता ब्रह्मा आहे. ब्रह्मा अजन्म आहे. मी कृष्ण अवतार घेणारे दाखवण्यासाठी. आणि परमात्मा जन्म अष्टमीच्या रात्री घेतले. कशासाठी? परमात्मा सुचवत होते, मी अष्टमीला जन्म घेतलोय तर मी पहिला, दुसरा, तिसरा, चौथा नाही, मी 8वा आहे हे दाखवण्यासाठी परमात्मा अष्टमीला येतात. आणि अवताराला आल्यानंतर मी 8 रूपामध्ये कार्य करणार आहे हे दाखवण्यासाठी परमात्म्याने अष्टमीला जन्म घेतला. 8 रूप कोणते कोणते परमात्म्याचे? ज्यावेळेस परमात्मा नंदाच्या घरी आहेत, बालकृष्ण आहे. ज्यावेळेस कौसल्या मातेच्या मांडीवर खेळू लागते, देवकी माता यशोदा मातेच्या मांडीवर खेळू लागते, लालन पालन होऊ लागलं, लाल कृष्ण. गोपालासोबत खेळू लागले, गोपाल कृष्ण. गोपिकासोबत रासलीला करतात, युगल कृष्ण. राधेसोबत रममाण होतात, राधा कृष्ण. मथुरेमध्ये राज्यावरती मंत्री होऊन आहे श्रीकृष्ण. आणि ज्यावेळेस द्वारका रचली त्यावेळेस भगवान श्रीकृष्ण. आणि ज्यावेळेस अर्जुनास भगवतीला सांगितली त्यावेळेस योगेश्वर कृष्ण. या 8 रूपामध्ये मी कार्य करणार आहे हे सुचवण्यासाठी परमात्म्याने अष्टमीच्या तिथीला जन्म घेतला. भगवंताचा जन्म झाला. जन्म झाल्यानंतर भगवान कसे दिसत होते, किती सुंदर होते, याचं वर्णन खूप सुंदर आहे. भगवंताचा अवतार झाला. अवतार होता सगळीकडे जे काही अपशकुन होते सगळे शुभशकुन होऊ लागले. दिशा प्रसन्न झाल्या. पृथ्वीला आनंद झाला, कारण दुष्टाचा संहार होणार आहे. नद्या वाहू लागल्या. मंद मंद पाऊस पडू लागला. यमुना तुडुंब वाहत होती. त्यावेळेस परमात्माचा जन्म झाला. 8 वर्षाची मूर्ती देवकी मातेसमोर प्रगट झाली. 8 वर्षाची मूर्ती प्रगट झाली. आता गर्भामध्ये परमात्मा आहे, मग गर्भ वाढतोय ना. आता एक प्रश्न असा आहे, परमात्म्याचं स्थान हृदय आहे की पोट आहे, उदर आहे? परमात्मा कुठं राहतो?
हृदयामध्ये राहतो की उदरामध्ये राहतो? तुमचं म्हणणं काय? हृदयात राहतो. मग जर उदर वाढत आहे तर उदरामध्ये नाही कसं म्हणता येतं? उदर वाढतं ना, उदरामध्ये नाही कसं म्हणता येतं? हनुमंताच्या पोटात भगवान होती की हृदयात होते? हृदयात होते. परमात्म्याचं स्थान हे हृदयच आहे. परमात्मा उदरामध्ये जात नाही. वायू देवतेला आज्ञा करून परमात्मा सांगतात मी आईच्या गर्भामध्ये हे दर्शवूया सांगतात. लोकांना दिसावं की गर्भ आहे, कंसाला दिसावं गर्भ आहे. तर हे भगवंत स्थान आहे. मग परमात्मा हृदयामधून प्रगट होता. विश्वरूप प्रगटे भगवाना. जन्म झाला नाही, प्रगट झाले. जो अस्तित्वात असतो त्यांचा प्रगट होत असतो, जो अस्तित्वात नसतो त्यांचा जन्म होत असतो. म्हणून तरी भगवान कृष्णाबद्दल म्हणतात होता कृष्णाचा अवतार, अनंत करती घरोघर कृष्णाचा अवतार. पण याच्या वरच्या चरणामध्ये काय म्हणलेलं आहे? कृष्ण गोकुळी जन्मला, दुष्टाचरणापासून होता कृष्णाचा अवतार, अनंत करती घरोघर. आता वरच्या चरणामध्ये पहिल्या चरणामध्ये म्हणलेलं आहे तुकोबारायांनी कृष्ण गोकुळी जन्मला, आणि दुसऱ्या चरणामध्ये म्हणतात कृष्ण होता कृष्णाचा अवतार. त्याचा अवतार होत असतो, त्याचा जन्म होत असतो. ज्याचा जन्म होत असतो त्याचा अवतार होत नसतो. काय? त्याचा अवतार होतो. अवतार त्यांचा होतो जो अगोदरच विश्वामध्ये प्रगट आहे. अवतार त्यांचा होतो जो कर्माने येत नाही. आल्यानंतर काय करायचं काय नाही ज्याचं निश्चित नाही. कर्म जसा प्रमाणे घेतलं जातं त्याप्रमाणे चालत राहायचं. त्यांचा जन्म आहे. पण परमात्मा आता ही शंकरा खूप मोठी आहे. जन्म कुठे घ्यायचं? ज्यांची निश्चिती आहे त्यांचा अवतार आहे, आणि ज्याचं निश्चित नाही त्याचा जन्म आहे. आमचा तुमचा जन्म कुठे घ्यावा निश्चित नाही. घरामध्ये होतो, दवाखान्यात होतो, अँब्युलन्समध्ये कुठेही होऊ शकतो. पण परमात्म्याचं ठरलेलं आहे अयोध्येमध्येच घ्यायचा, मथुरेच्या कारावासातच घ्यायचा. माता पिता कोण आपण निश्चित करू शकत नाही, पण जो निश्चित करतो त्याचा अवतार आहे, आणि जो निश्चित करू शकत नाही त्याचा जन्म आहे. परमात्म्याचा निश्चित आहे. रामजी जन्म घेतात, प्रत्येक कल्पात घेतात. कुणाच्या पोटी येतात? ते दशरथ कौशल्या रूपा. कृष्णजी अवतार घेतात कुणाच्या पोटी? वसुदेव देवकीच्याच पोटी, अन्यांच्या पोटी नाही. त्यांचं निश्चित आहे, त्यांचा अवतार आहे. मग भगवान कृष्णाबद्दल तुकोबारे म्हणतात जन्मही आहे आणि अवतारही आहे. तात्पर्य काय? तात्पर्य एवढंच आहे जो पारतंत्र्यामध्ये अडकतो त्याचा जन्म आहे, आणि जो पारतंत्र्यात नसतो त्याचा अवतार आहे. कृष्ण गोकुळी जन्मला, गोकुळामध्ये गेल्या परमात्मा मथुरेमध्ये जन्म झाला, पण परमात्मा स्वतंत्र होते. 8 वर्षाची मुलगी होती. इथं जन्म झाल्यामुळे आज्ञा पालन केली नाही. आज्ञा दिली नंदाच्या घराला, मला नेहमी गोकुळाला. लगेच बाबाला ऑर्डर देऊन टाकलं. जो पारतंत्र्यात असतो तो ऑर्डर देतो का? तो स्वतंत्र ऑर्डर देतो. मथुरेमध्ये जन्म होता असं ऑर्डर देऊन टाकलं, घेऊन चला, चिंता करू नका, घेऊन चला, आज्ञा दिली. इथं मथुरेमध्ये परमात्मा स्वतंत्र आहे म्हणून इथला अवतार आहे. आणि गोकुळामध्ये गेल्यानंतर भगवान परमात्मा बंधनामध्ये बांधून टाकलं होतं ना. एका दोघांनी बांधून टाकले, ज्यांनी ज्यांनी दिसलं त्यांनी बांधून टाकलं. गोपिका प्रेमाच्या बंधनात बांधून टाकल्या, यशोदेनी उकळाला बांधून टाकलं, कालियाने आपल्या फण्यामध्ये बांधून टाकलं. तिथं परमात्मा बंधनात पडलेले आहेत. गोपिका जसं बोलतात तसं परमात्मा करतात. तासामावेल भुक्षुरी स्मयमान मुखाम पीतांबर धरश्रद्वी. परमात्मा पीतांबराने आपले हात बांधून आलेले आहेत. पारतंत्र्य आहे ना, पारतंत्र्य आहे. गोपिका जसं बोलतात परमात्मा तसं करावं लागतं. गोपिका म्हणतात नाचून दे, नाचून दाखव जरा नाच. परमात्मा म्हणतात मला काय देशील? म्हणतात ताकाचं वरचं पाणी देते. वरच्या ताकावर पाण्यासाठी तंत्र नाचणं हे पारतंत्र्यच आहे. छचियावर छचिया पे नाच नचावे हे पारतंत्र्य आहे. गोकुळामध्ये परमात्म्याला पारतंत्र्यात जावं लागलं म्हणून तुकोबारे म्हणतात कृष्ण गोकुळी जन्मला, दुष्टाचरणापासून पण मथुरेमध्ये पारतंत्र्य स्वतंत्र आहे म्हणून होता कृष्णाचा अवतार. भगवान कृष्णाचा अवतार झाला. वसुदेवाला सांगितलं मला घेऊन चला. पायाचे बंधने दुरून गेले. परमात्माची 8 वर्षाची मुलगी होती. देवकी मातेने सांगितलं मी तुला पोर करून जन्माला सांगितलं होतं, तू बाप होऊन जन्माला आला. आता तुला जर कडेवर घेऊन फिरू लागले तर लोक काय म्हणतील? पोर होत नसल्यामुळे दत्त घेऊन फिरायला लागलं.
मग म्हणजे लहान हो, लहान हो, लहान हो. इथं परमात्मा राहिले असते तर 8 वर्षाच्या मुलीची राहिली असते कदाचित. वामन भगवान अवतार घेतल्यानंतर काय लहान मुलगी होती काय? लगेच निघाले. ते स्वतंत्र आहे. पण इथं जरी तो स्वतंत्र होता, देवकी माता त्याला लहान व्हायला सांगितलं, 5 अंतर केलं. लहान हो, छोटा हो, छोटा हो, लहान व्हायला सांगितलं. लहान पाठवलं. इथं 5 मिनिटं झालं. इथून निघाला गोकुळाकडे. 5 मिनिटं झालं. भगवंताला घेऊन निघाल्यानंतर मंद मंद पाऊस पडत होता. परमात्म्याला काही होऊ नये म्हणून आकाश अमृताची वर्षा करत होता. वरती शेष भगवंताने फणा धरला. तो सांगत होता भगवंताला अमृताची गरज नाही, याच्या नामामध्येच अमृत आहे. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा. ज्यावेळेस यमुना दुथडी वाहत होती आणि ज्यावेळेस परमात्म्याचा स्पर्श झाला, यमुना वाढत होती. यमुना वाढत होती. परमात्म्याने ज्यावेळेस स्पर्श केला, यमुना दुभंगली. दाखवली परमात्मा दुभंगण्याचं कारण काय. परमात्मा मी खूप तुडुंब भरलेली आहे, म्हणजे तुम्हाला खेळण्यासाठी जागा देत नाही असं नाही. तुम्ही खेळण्यासाठी या, मी अशी दुभंगून तुम्हाला खेळण्यासाठी जागा देते. दुभंगून दाखवली. आणि दुसरी गोष्ट, माझ्या आपल्या हृदयामध्ये जे दुःख असतं ना, ते प्रगट करून दाखवावं लागतं. त्यावेळेस कोणीतरी दुःख दूर करतं. दुःख दूर करणारा असेल तर दूर करतो. हा परमात्मा दूर करतो. म्हणून यमुनेने आपलं हृदय फाडून दाखवलं. इथं कार्य आहे, मला इथं दुःख आहे. हे माया जन्मली होती, त्या मायेला घेऊन वसुदेव पुन्हा इथं आलेले आहेत. माया अकांत करू लागली. रडे मायाकडे. अकांत ज्यावेळेस मोठ्या रडत होती, कंसाला कळालं. जन्मला 8व्या जन्मला धावत धावत आला. चला, स्त्री असू दे वा पुरुष असू दे, पाय धरून करून आपटणार तेवढ्यामध्ये निसटली आणि सांगून गेली, तुझला की वधी उपजला माझे आधी. माया सांगितल्यानंतर कंसाचं डोकं जाग्यावर लागलं. माया हातातून गेली होती. जोपर्यंत माया हातामध्ये होतो मारण्याचा विचार होता. ज्यावेळेस माया हात निसटली त्यावेळेस कंसालाही ज्ञान झालं. तो म्हणू लागला, जो जन्मतो कधी ना कधी मरतो. कोई फूक कोई फूल न बाग में ऐसा न खिला, खिलके जिसे मुरझाना न पड़ा, विधि का यह अटल विधान रहा, जिसे आना पड़ा उसे जाना पड़ा. जातसी ध्रुवम मृत्यु ध्रुवम जन्म कृष्ण. सगळे मरणार आहे. एतवर नाही उडो अरे अवतार, एरते पामर जीव किती, सगळे मरणार आहे. कंसाला ज्ञान होऊ लागलं. माया सुटल्यानंतर ज्ञान होतं. स्त्री गेली हातातून, ज्ञान होऊ लागलं. पण ज्ञान झाल्यानंतर पुन्हा काही बायका भेटल्या ना की अज्ञान येत असतं. कंसाला ज्ञान झालं होतं. राजसंबंधीच म्हणत होता माझं चुकलं मारलो. पण तिथे एक बाई आली, तिचं नाव पूतना. आमचे किशोरजी व्यास महाराज म्हणतात अशा बायकांना केवळ नाव द्यायचं नसतं, असत्या बायकांना मॅडम म्हणायचं असतं. मॅडम पूतना, मॅडम शूर्पणखा, मॅडम मंथरा. ती पूतना आली. कंसाला सांगितली, कंसा चिंता कशाला करतो, मी नाही का, तुझी बहीण आहे ना, तू चिंता करू नको. तुझ्या बहिणीप्रमाणे चिंता करू नको. मी जुन मारते, कसं मारतील मी चिंता करू नको. माझ्या स्तनामध्ये विष आहे, कुठं कळेल कसं. वाटून दिला. अनेक बालकांना मारत मारत ती वसुदेवाच्या घराकडे निघाली. नंदबाबाच्या घराकडे निघाली. नंदबाबाच्या घरामध्ये कृष्णजी जन्मले होते. तर वातावरण काय होतं, कृष्णाला बघितल्यानंतर काय वर्णन चालू होतं त्या ठिकाणी. अजनी यशोदा निशी सुतसारम इति मला दिधी गीत गहरम. हा परमात्मा कसा आहे, बाळामध्ये संसारामध्ये जेवढे लहान लहान मुलं जन्माला आलेत ना, या सगळ्या मुलांचा सार इथं जन्माला आलेला आहे. असं खूप सुंदर आहे. नैन भरी देखियो नंद को कुमार, यशोमती कुंवर चंद्र ब्रज को उजियार. ब्रजकुलाचा उजियार आहे, प्रकाश देणार आहे. खूप सुंदर आहे. अशा परमात्म्याने जन्म घेतल्यानंतर 6व्या दिवशी पूतना आली. आता थोडक्यामध्ये सांगतो, एक 10-15 मिनिटात कृष्णजीच्या लीला बघायच्या आहे. पूतना प्रकरण संपूर्ण लगेच आपण कृष्ण. आता या लहान बालकांना याच्यामध्ये काही इंटरेस्ट नसतं. हे खोडी करणं, मारामारी करणं ह्याच्यामध्ये इंटरेस्ट असतं. तर यांचं सगळं सांगायचं आहे. आणि पूतना येऊन ज्यावेळेस घरामध्ये प्रवेश करते, बाहेरून हात मारली, म्हणजे यशोदे, म्हणजे बाहेर आहे. म्हणजे काय झालं, कोण आहे, अगं मला ओळखली नाही का, बघ कोण आहे. कोण आहे बघितली, कधी बघितली नाही, ओळख नाही, पाळत नाही, नाव नाही, पत्ता नाही, काहीच नाही. अगं म्हणे मी तुझी मोठी बहीण आहे. मानना मान नाही तेरा मेहमान.
मान मार, मी तुझा अभिमान, मुद्दाम गळ्यात पडायचं. मी तुझी बहीण आहे. म्हणजे कुठली बहीण आहे? अगं म्हणे तुझा जन्म होण्याच्या अगोदर माझा जन्म झाला होता, त्यामुळं माझा नवरा तुम्हाला पाठवलाच नाही. अशा बायकांना पाठवू सुद्धा नाही, पाठवलाच नाही. त्यामुळे तुला मुलगा जन्मला समजल्यानंतर आज बघावून आले आणि माझ्या दुधामध्ये अशी ताकद आहे की जे मला दूध पिणार ते एवढं वीर होतं, एवढं ताकदवान होतं की त्याचं देह वज्र घेऊन जात. कोण बैठी, कुठली बाई, काय ती मांडीवरती दूध पाजला. यशोदेबाईंनी सांगितलं बाळ झोपलंय. तेवढ्यामध्ये बाबा लगेच उठला. त्या 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 अगं म्हणजे उठलंय ना, म्हणजे ठीक आहे थोडं बस, मी चहा पाणी आणते नंतर भेशील. म्हणजे यशोदा या घरामध्ये गेल्या आणि हिला पुढं पडत होतं. ज्याचं काळ जिथं ज्या वेळेत ठरले नाही तेवढी उतावीळता वाढत असते. मला विनाकारण लोक कधी पळत नाही, टाइम ठरलेला असतं म्हणून उतावीळता वाढत असते. आणि बरोबर पुतना निघाली, भगवान कृष्णाकडे गेली घेणार, पण भगवान कृष्णाने तिला बघण्याच्या अगोदर डोळे झाकून घेतले. दूध पिण्याच्या अगोदर भगवंतांनी डोळे झाकले. का डोळे झाकले? याचे अनेक कारण संत महात्म्यांनी सांगितले. पहिलं कारण तर असं आहे की पुतना कोण आहे? अविद्य आहे. भगवंताचे नेत्र ज्ञानमय नेत्र आहेत. ज्ञानासमोर अज्ञान टिकत नाही. जर डोळ्यांनी पाहिला असता लगेच तिचा मूळ देह प्रकट झाला असता, म्हणून भगवंतांनी डोळे झाकले. दुसरं कारण का? ज्यावेळेस शूर्पणखा भगवान श्रीरामाकडे बघायला जाते, श्रीरामाकडे जाते, त्यावेळेस भगवंतांनी शूर्पणखेला बोललं पण बघितलं नाही. सीतई चीतई कही प्रभू बाता, काही तुम्हाला मोरळ उभाता. ती रामाकडे आली, म्हणले रामा हाय. रामजी म्हणले बाय. लक्ष्मणाने म्हणले हाय हाय. लक्ष्मणजी म्हणले बाय बाय. रामाला म्हणलं लग्न करून घ्यायचंय. त्यावेळेस रामजी तिला बोलतात, पण गोस्वामीजी करतात सीतई चीतई, सीताजीकडे बघतात आणि तिला बोलतात. का? कारण बायको जवळ असताना तुला बघायची काय गरज आहे? भगवान कृष्णजी राधेकडे बघून बोलले असते, पण राधाही नाही, रुक्मिणी नाही, मग काय करायचं? डोळे बंद करून बोलायचं. म्हणून भगवंतांनी डोळे बंद करून तिला बंद केलेले आहे. तिसरं कारण की बाल धातीनी अनेक बालक असतील बघितलं असते, पाटाला काय बघायचं म्हणून बघितले नाही. आता ही मरणार आहे, पण हिला गती कोणती द्यायची? हिला काय पूर्वजन्मात पुण्य केलंय ते शोधण्यासाठी परमात्म्याने डोळे झाकून तिचं पूर्वजन्म पाहिलं. दूध पाजवायला आले ना, दूध आहे का विष आहे? विष आहे. विष गोड असतं, कडू असतं? कडू असतं. मग कुठलंही औषध बालकाच्या तोंडामध्ये कडू दिलं तर लेकरू काय करतात? पहिलं कळायचं हे कडू औषध आहे, हे पिण्याच्या अगोदर परमात्म्याने डोळे झाकले. परमात्म्याने डोळे झाकून उदरामध्ये असलेल्या अनंत ब्रह्मांडांना आश्वासन देतो, तुम्ही चिंता करू नका. जरी विष पीत असेल तुम्हाला काहीही अडचण होणार नाही, तुम्ही यथास्थित राहणार आहात. अनंत ब्रह्मांडाला परमात्मा आश्वासन देत होते. डोळे झाकून ज्याला विष पान करायची सवय आहे, सवय म्हणजे मी पान केलेलं आहे, त्याला विचारत होते कसं काय तुम्ही कंठामध्ये ठेवून घेतात मला सांगा. म्हणून भगवान शिवजींचं ध्यान करत होते. शिवजींना विचारत होते. भगवंताचे दोन्ही नेत्र चंद्र आणि सूर्य आहे. भगवंताने डोळे झाकून हे सुचवलं तिला इतर कोणतीही गती देईल, पण चंद्र लोकाची आणि सूर्य लोकाची गती देणार नाही हे सांगण्यासाठी परमात्मा डोळे झाकले. जर परमात्म्याने डोळे वटारून बघितलं असतं तर त्या पुतळीला वाटलं असतं करून किती बेडर आहे. परमात्म्याने डोळे झाकून दाखवलं. मला खूप भीती वाटते म्हणून परमात्म्याने डोळे झाकले. भरपूर कारण शोधता येते, जेवढे शोधता आले तेवढे सांगतात. भगवंताने डोळे का झाकले? मी जर डोळे इथं उघडून बघितले, हिचा देह इथंच प्रगट होईल आणि प्रगट झाला तर माझ्या बाबाचं घर पडून जाईल. कारण ही काही लहान देहाची नाहीये, किती मोठी होती? 6 योजन लांब होती. 6 योजन म्हणजे 1 योजन म्हणजे 4 कोस, 12 किलोमीटर. 72 किलोमीटर देह बघा, एवढा मोठा देह. तो सोलापूर येईल ना, सोलापूर एवढा मोठा देह आणि एवढा देह घरामध्ये मोठा घर राहील काय? आणि घर पडल्यावर बाप काय म्हणेल? कसं पोरगा आहे, जन्मल्यावर 6व्या घरामध्ये फार घराची गोलाक रांगोळी करून टाकलं, पांढऱ्या पायाचं. बापाचं घर पडू नये म्हणून परमात्म्याने डोळे झाकले. ज्यावेळेस ती आली, भगवंताला घेतली,
भगवंताला स्तनपान करू लागली. भगवंताला स्तनपान करण्यासाठी प्रारंभ करतात. दूध पितात. दूध प्यायला सुरुवात केली. परमात्मा सोडायला तयार नाही. पुतना म्हणते अरे सोड काना, सोड कृष्णा, सोड सोड सोड. भगवंताने सांगितलं मी पहिले तुम्हाला धरत नाही, आणि एकदा धरलं की ते सुधजोपर्यंत त्याला सोडत नाही. तिला यातना होऊ लागल्या. परमात्म्याने पंचप्राण होऊ लागले, आणि प्राण ओढत असताना ती घाबरली आणि घराच्या बाहेर पळून गेली आणि पळत सुटली. 11 देह धारण केली. जंगलामध्ये जाऊन पडली महाराज. 72 किलोमीटरचा देह, आणि हे 6 दिवसाचं बालक किती मोठं दिसत असतं विचार करा. किती मोठा देह तो, आणि परमात्मा त्यावर कसे दिसत असतील. आपल्या हातावरती तीळ असते ना, त्या तिळीप्रमाणे सुद्धा भगवान दिसत नसतील, पण हा काळा भोर होता त्यामुळे दिसत असेल. गोलपण दिसत नसतं. हा पूर्ण काळा करुटा होता त्यामुळे दिसत असेल. जेव्हा शेवडा मोठा देह प्रगट झाला, पडला, पंचप्राण भगवंतांनी ओढून घेतले. अयोध्ये गोकुळामध्ये सगळा कल्लोळ माजला. म्हणजे राक्षसीने बाळाला घेऊन पळून गेलं. बरेच गोकुळचे लोक गेले. नंदबाबा जाऊन बघितलं, कृष्णाला काढून घेतलं वरचं. तिच्या देहाचे तुकडे तुकडे करून टाकले. पण भगवंतांनी तिला गती कोणती दिली? सुताचार्यजी वर्णन करतात. अहो भक्तियं स्तनकाल कुटम जिघांसया पायदप्य सात्विही लेभे गतिम धात चितां पुण्यां संवादयावं शरणं व्रजे. जी आईला गती देतात ती गती परमात्म्याने दिली. तिच्या देहाचे तुकडे केले गेले, देहाला आग लावला. एवढा राक्षींचा मोठा देह सुद्धा देहाची दुर्गंधी आली नाही. का आली नाही? कारण भगवान कृष्णाचा स्पर्श झाल्यामुळं सगळा देह सुगंधित झाला होता. ज्यावेळेस परमात्म्याला दृष्ट करण्यासाठी थुतत महाराज ते पूर्ण हे दृष्ट काढलं. काही गवळणी आल्या, ते तंबाखू खात नव्हते, ह्याच्यामध्ये गोष्ट होती. थू बघून तर थुकल्या. दुसरी म्हणजे अगं थुकून काम होत नाही, मग काय करायचं? म्हणजे पदर घे, पदराला हाण ह्याला जरा. ती पदर घेतली, भगवंताला पुढं पूर्ण हाण धरून आणली. आता बालक लेकराला मारायला किती लागतं, किती दुःख होतं. तिसरी आली, एवढं काम होत नाही, म्हणजे गायच्या शेपटीने मारायला पाहिजे त्याला. गोठ्यामध्ये घेऊन गेलं, गायची शेपटी भगवंताला उतरली म्हणजे उतरून काम करत नाही, हाणून घेतलं अंगावरती. भगवंताला शेपटीने रप हाणलं. पारतंत्र्यामध्ये आलेले जे केलं ते सगळं करून घ्यावं लागणार आहे, कारण इथला जन्म आहे. तिसरी आली म्हणजे एवढं काम होत नाही, म्हणजे गायचं गोमूत्र बादलीवर भरून ठेवलंय, म्हणजे घाला बुचकळायला बुचकळू काढा. एक गवळी आली भगवंताला गोमूत्रामध्ये बुचकळू काढते, म्हणजे एवढं काम होत नाही. मग काय करायचं? म्हणजे गायचं शेण पूर्ण अंगाला घासायच्या. गायचं गोमय घेतलं, भगवंताच्या अंगाला पूर्ण घासून टाकलं, सगळं अंग गोमयानं भरून टाकलं. तिसरी आली, आता एवढं काम होत नाही, मग काय करायचं? म्हणजे गोठ्यामध्ये जेवढ्या गायच्या पायाची धुळी आहे ना, ते सगळी धुळी आणा आणि हिला अंगावर टाकून द्या. पाटी तिथली माती आणली, धुळी आणली, भगवंताच्या अंगावर टाकली, सगळं भगवंताचं सहन केलं. आणि ज्यावेळेस सगळ्या दृष्टी काढून झाल्या, त्यावेळेस सगळ्या गोपिका भगवंताला आशीर्वाद देतात. जीव श्यामलाला, जीव नंदलाला, काली तेरी पगडी रंग काला. जीव श्यामलाला, जीव नंदलाला, काली तेरी पगडी रंग काला. मोठं गाणं आहे. मथुरा में जन्मे है कृष्ण लला, व्रज गोपियन से पड़ गया पाला. जीव श्याम लाला, जीव नंद लाला. सगळ्यांनी आशीर्वाद दिला. आशीर्वाद दिल्यानंतर निघून गेला. भगवान कृष्णाला यशोदामयी ऐकून मांडून बसलेली आहे. नंद बाबांना सगळी बातमी समजली. याप्रमाणे भगवान कृष्णजी हळूहळू मोठे होत आहेत. तृणाव्रत, शक्तासूर या राक्षसांचा वध केला, आणि वध केल्यानंतर भगवान कृष्णजी हळूहळू मोठे होत असताना भगवंताचं नामकरण झालं. भगवान हळूहळू बोलू लागले. बोलत असताना यशोदामय्या म्हणते, बाळा बोल, आय्या म्हण, मैया म्हण, बाबा म्हण. भगवान कृष्णजी बोलतात. कहन लगे मोहन मैया मैया, पितानंद सो बाबा रे बाबा, और हलधर सो भैया भैया भैया. कहन लागे मोहन मैया मैया, ऊंचे चढ़ी चढ़ी कहत जसोदा. उंच चढते, कृष्ण जवळ येतात, म्हणतात आई आई बोल, आई आई म्हण, मग खाली येते. ऊंचे चढ़ी चढ़ी कहत जसोदा,
ले ले नाम बलैया, ले ले नाम बलैया, बलैया बलैया कहन लागे मोहन, मैया 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 म्हणतात. बाबा बाबा भैया भैया बोलणं सुरू झालं. तुला लोणी देते मन आई मन. कृष्णजी आई म्हणतात. एक दिवशी भगवान कृष्णजी भगवंताचं नामकरण झालं. काय काय नाव ठेवावं गर्गाचार्यजी आले आणि सांगितलं ह्याचं नाव तर मी एक ठेवतो पण अनेक नाव आहेत. कोई कहे गोविंद, कोई गोपाला, मैं तो कहूँ सावरिया बांसुरी वाला. कृष्णा ने कृष्ण कहा, मीरा ने गिरधर, खूब जाने लाल कहा, मीरा ने नटवर. ग्वालों ने पुकारा, ग्वालों ने पुकारा, कह कर के ग्वाला, मैं तो कहूँ सावरिया बांसुरी वाला. अनेक नाव आहेत भगवंताचे. भगवान कृष्णजी हळूहळू मोठे होत आहेत. का अनेकांचा भगवंतांनी समाचार घेतला. बरेच राक्षस गेले. परमात्मा आता मोठे झालेले आहेत, चालायला लागलेले आहेत. पायातले पैगण झुनू झुनू वाजत आहेत. सुरदासजी रुमन करतात. रुनु झुनु झनन झनन झन बाजत है पैजनिया. भगवान चालत आहे. कधी गुडघ्या गुडघ्यात एका हात तळ हातात एक डाव्या डाव्या गुडघ्याने रांगत रंगणी रांगत परमात्मा रांगत आहे. परमात्मा रांगत रांगत आपल्या लीला प्रारंभ करतात. 5:15 सुरुवात झाली. 5 मिनिट आपले विराम घेतो. परमात्मा हळूहळू मोठे होत आहेत. आपला प्रतिबिंब परमात्मा बघतात. घरामध्ये अनेक हिऱ्याचे खांब आहेत. त्याच्या समोर जाऊन बघतात परमात्मा आणि बघून परमात्मा त्याला बोलतात. कोण रे तू? इथं कशाला आला? आता मी आईच्या घरामध्ये चोरी करणार आहे. तुम्हाला बोल आपल्याच प्रतिबिंबाला तू आईला सांगायचं नाही, लक्षात ठेव. तेवढ्यामध्ये बोलतो ना आई जो जो आई आई भूत 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 भूत. म्हणजे कुठं भूत आहे? धावते. हे बघ मी जसं केलं तसं करते. 10 लेकराच्या निरागसतेला सगळ्याला आवडतात. 10 लेकर आपल्या सावलीला भूमी पडतात. पुन्हा काय करते? आपली सावली आहे. यशोदा मैया उचलून हृदयाला लावून घेते. परमात्मा हळूहळू मोठे झालेले. आता परमात्मा 3 वर्ष झालेले. परमात्म्याने आपल्या लहान लहान मित्राला घेतलं. 3 वर्ष लेकर होता. चलता फिरता गुलगुलू बोलतं, गुलगुला बोल रांगणी रांगत गुलगुला बोलत बोलणं चालू आहे. परमात्म्याने आपल्या मित्राला पहिले म्हणाले काय घरात खायला प्यायला भेटते की नाही? हा तेव्हा भेटते पण काय भेटते? म्हणजे फक्त ताकाचं पाणी भेटते. तुमच्या घरात गाई नाहीत का? म्हणजे भरपूर गायी आहेत. 9-9 लाख गायी आहेत आमच्या घरामध्ये. ते नंद कोण नंदराज कोण याची तुलना आहे, व्याख्या आहे. ज्याच्या घरामध्ये 9 लाख गायी आहेत तो नंद आहे. ज्याच्या घरामध्ये 50 लाख गायी आहेत तो वृषभानू आहे. ज्याच्या घरामध्ये 5 लाख गायी आहेत तो उपनंद आहे. ज्याच्या घरामध्ये 10 लाख आहे तो वृषभानू आहे. ज्याच्या घरामध्ये 50 लाख आहे तो वृषभानू वर आहे. आणि ज्याच्या घरामध्ये 1 कोटी गायी आहे त्याला नंदराज म्हणलं जातं. आणि नंदबाबा नंदराज आहेत. त्यांच्या घरामध्ये 1 करोड गायी आहेत. एवढं दूध काय करत असतील बरोबर? यशोदा मैया दूध विकत नव्हते. 1 करोड गायीचं दूध काढायचं, 10 लाख गायीला पाजवायचं. 10 लाख गायीचं दूध काढायचं, 1 लाख गायीला पाजवायचं. 1 लाख गायीचं दूध काढायचं, 10,000 गायीला पाजवायचं. 10,000 गायीचं दूध काढायचं, 1,000 गायीला पाजवायचं. 1,000 गायीचं दूध काढायचं, 100 गायीला पाजवायचं. 100 गायीचं दूध काढायचं, 10 गायीला पाजवायचं. आणि 10 गायीचं दूध काढायचं, एका गायीला पाजवायचं. आणि त्या गायीचं दूध काढून त्या गायीला पाजवायचं. मग कसा टाक्सला मारणार नाही बरं? कसं बोटावरती बोलत बोलत कसं झालं? एवढं पॉवरफुल प्लेअर पुढे झालं का? आम्हाला भेटणार तर आठही केलं असतं. बोलण्याचा विरोध झाला. पण परमात्मा एवढं परमात्म्याला एवढं लाड करते नाही. आता बघा 1 करोड गायचं दूध काढायचं म्हणजे किती कष्ट पडत असतील, किती घरामध्ये नवरा चाकर असतील. असं आयुष्य वेगळं आहे. एवढ्या गायी होत्या. भगवान कृष्णजी विचारते तुमच्या घरामध्ये दूध तूप नाही का? म्हणजे सगळं आहे पण खायला प्यायला भेटत नाही का? म्हणजे हेच प्रॉब्लेम आहे. म्हणजे का भेटत नाही? काय होतं? म्हणजे आई दूध काढते
वरची साय जण लावते, त्याचं घट दही होतं, त्याला मंथन करते, त्याचं लोणी काढते, त्याला कढवते, तूप करते आणि तूप मथुरेमध्ये घेऊन जाते आणि तिच्या राक्षसांना खाऊ घालते. तुम्हाला म्हणजे ताकाचं फळ पाणी देते, चोता त्याच्यामध्ये. भगवंतांनी सांगितलं चुकीचं आहे. आपल्या घरचा माल आपल्याला भेटत नसेल तर मागून भेटत नसेल आंदोलन करायचं, आंदोलन करून भेटत नसेल काय करायचं, चोरून खायचं. मग आता चोरी करायची. भगवंतांनी आपले एक मंडळ स्थापन करून टाकलं, मंडळाचं नाव लिहून टाकलं, बाळ गोपाळ चौर्य विद्या मंडळ. चोरी कशी करायची याची विद्या एक भेटत होती. आणि जी मंडळ स्थापन केलं, मंडळ स्थापन करून उद्यापासून आपल्या कामाला सुरुवात करायची. भगवान आपल्या गोपाळांना घेऊन जातात, जिथं जिथं लोणी आहे तिथलं लोणी सगळं खायचं. पण लोणी खात असताना लोणी आहे कुठं कुणाला माहिती. भगवंतांनी 2-4 घरामध्ये लोणी चोरी केली. गोपिकांना समजलं नंदाचं पोरग, नंद राजाचं पोरग आहे, एक करून काही घरामध्ये, पण पोरग चोर निघालं. एवढ्या मोठ्या माणसाचं पोरग चोर निघालं. बऱ्याच मोठ्या माणसाचे पोरं चोरच निघतात. म्हणजे चोर निघालं. आपल्या लोण्याला सांभाळून ठेवा, सगळे सांभाळून ठेवले. मग भगवंतांनी विचारतात चोरी करायची कशी. भगवंतांनी सांगितलं काम करा, सोबत थोडेसे खडे घ्या, वस्त्रगाळ करून माती घ्या आणि तुझी गाडो काठी घ्या. म्हणजे कशासाठी, निघून तर चला. गोपाळांनी जमा केली, गोपिकांच्या घरात शिरायचं, रात्रीच्या घरामध्ये दिवे बंद करून झोपले जायचे. मग कुठं मार आहे कुणाला माहिती, सगळीकडे खडे टाकून बघायचे. ठंग म्हणून आवाज आला, म्हणजे लोण्याचं माठ पिता आहे, निघ्या घ्यायचं खायचं. आणि खाताना जर गोपिका उठली मागे लागली तर भगवान तिच्या समोर एक गाडू काट टाकायचे. गाडू काटे बाहेर टोचले की ना इतक्या वेदना होतात, काढल्यानंतरही वेदना होते, पण इथं टोचलं होतं दाखवता येत नाही. गाडो काटे पसरून टाकायचे. गोपिका मागे लागली, पाय काटे जायची, गोपिका बसायची. आणि एखादी गोपिका जर सुशिक्षित असतील तर म्हणजे घरामध्ये चप्पल घालून फिरणारी असतील तर मग त्याच्यासाठी ते वस्त्र केली मातीच्या डोळ्यात समोर नकायचं. त्यावेळेस चष्मा नव्हती, काही नाही, त्यामध्ये खालची नव्हती. भगवंताची लीला सुरुवात झाली. गोपिका बऱ्याच त्रस्त होऊन गेल्या. भगवान कृष्णाची पहाटे 3 वाजता 2 रात्री झोपायचं नाही बाबा. रात्री गोपिका झोपल्या की रात्रीचा कार्यक्रम सुरुवात व्हायचा. काय गावामध्ये जेवढे गाडवे सगळे गाडवे गोळा करायचे. गोपिकांच्या घरामध्ये जायचं. जी गोपी गायचं दूध काढत होती, नवरात्रीचं काढत सोडून द्यायचं. गोपी ज्या गायचं दूध काढत होती बरोबर ती गाय सोडून द्यायची आणि त्या ठिकाणी गाडीला बांधून टाकायचं. ते गोपिका सकाळी 3 वाजता उठायची. हातामध्ये कंदी, मोठी चरवी, चरवी म्हणतात ना चरवी, ती पितळचं भांड असतं. अगोदर खूप मजा होते. कंदी चरवी घेऊन दूध काढण्यासाठी गेल्यानंतर बरोबर त्या गाडीच्या खाली बसलं की पाणी मारायच्या अगोदर धार काढण्याचं पाणी मारावं लागतं. ते पाणी लागेपर्यंत थंड बसायचं, थंड पाणी शांत बसायचं. आणि ज्या वेळेस गाडीच्या स्तराला हात आला जी झडलाप घातली, गवळण एकीकडे, कंदील एकीकडे, चरवी एकीकडे. एका गाडवानी एका गोपिकेला एवढं ठोकलं मारलं, एवढं हातलं. सगळ्या गोपिका दुसऱ्या दिवशी नंदाच्या घरामध्ये, यशोदे ये बाहेर. बऱ्याच गोपिका जमल्या. म्हणजे काय झालं, तू सांग म्हणत होत्या. तेवढ्यामध्ये ज्या गाडवाने तिला जास्त ठोकलं होती की नाही ती सगळ्यात शेवटी ती म्हणली थांबा मी सांगते. सगळ्या बायका मागून बघितल्या, तिचा हार भरून प्लास्टर, कुठीच जागा सगळीकडे बँडेज प्लास्टर. काय झालं, कसं तुम्ही पडली की काय म्हणा. म्हणजे तुझ्या मुलाने माझ्या घरामध्ये गाडो बांधून टाकलं, त्यांनी मला मारलंय. कृष्णा बोलावलं, मी कृष्णा त्यांच्या घरामध्ये गाडो बांधला ना. कृष्णाने सांगितलं आई संध्याकाळचा सूर्य मावळत नाही, मला भोगची लई भीती वाटते, त्यामुळे मी तुझ्या जवळच राहतो. मी बाहेर जातो ते सगळ्यात खोटे बोलायले. कृष्णा भैया म्हणते मी 12 घरच्या 12 घर माझ्या बाळावरती नाव घेता. तुम्ही ठाईच्या ओढाला, तुम्ही लपून मिळवण्याचा गोळा बाळा घेता या गोपाळा. तुम्ही 12 घरच्या 12 घर दाबी सगळ्या घरला माझ्या कृष्ण नाव घेऊ नका. गोपिका निघून जायच्या. भगवान कृष्णाची एकेकीला सुरुवात झाली. भगवान कृष्णजी एका गोपिकेच्या घरामध्ये पळत गेली आणि पळत जाऊन तिच्या घरामध्ये एवढा मोठा हंडा होता.
डेरा होता, त्या डेऱ्यामध्ये लोणी होतं. लोणी खाण्यासाठी जे हात घातलं महाराज, हात घालून मणीतून लोणी घेतलं, खाला, तेवढ्यामध्ये गोपिकाने धरली. म्हणजे कान्या इथं कशासाठी आला, माझ्या घरात का आला? कृष्णाने बोलतो, तुम्ही तुझं घर आहे, तुला काय वाटतं? माझं घर, तुझं घर वाटलं, ठीक आहे. त्या भांड्यामध्ये हात कशाला घातला, डेऱ्यामध्ये हात का घातला? भगवंतांनी सांगितलं, काय सांगून मी गाई राखत होतो, लहान लहान गायचे वासरे राखत होतो. राखत असताना माझे एक वासरू पळून गेले. मी बऱ्याच ठिकाणी शोध घेतलं पण भेटलं नाही. मी दुरून बघितलं, त्या हल्ल्यामध्ये पांढरं पांढरं दिसत होतं. माझं वासरू पण खूप पांढरं आहे, ते माझं आवडतंय. मला वाटलं या मोठ्या भांड्यामध्ये, या डेऱ्यामध्ये बसला असं म्हणून हात घातलं. हात घातलं, तोंडाला का लावला साहेब, तोंडाला का लावलं? कृष्णजी म्हणाले की मला एवढं प्रिय असल्यामुळे मी तुला हात चुंबन घेतो. विद्येचा दलिता ज्यावेळेस परमात्म्याने धरलं, भगवंताने झटकामधून पळून निघून गेले. एक दुसरी गोपी म्हणाली, काया बऱ्याच जणांच्या घरामध्ये रात्री चोरी करतो, मी माझ्या घरात येत नाहीये, तुला बांधूनच टाकतो. भगवंताने सांगितलं, आजचा काय तुझ्या घरात झोपली होती, नवरा झोपली होती. झोपली असताना भगवान सूक्ष्म रूप धरून त्याच्या घरामध्ये प्रवेश केला. लोणी म्हणजे सगळं खाल्लं, निघला. तेवढ्यामध्ये आठवलं, हिला बांधतो म्हणाली होती, तिला बांधलं काय असतं आपण दाखवून देऊ. आणि परमात्म्याने झोपती, दोघं झोपले असताना नवऱ्याच्या दाढीला आणि तिच्या वेणीला जी पुसून गाठ मारली आणि परमात्मा निघून गेले. अगोदरच्या गौरी पहाटे उठायच्या 3 वाजता. रात्री गाठ झोप लागली होती, त्यामुळे 4 वाजले होते. 4 वाजता बघी लवकर उठायला गेली, एकदम जोरात उठली. वेणी बांधल्यामुळं जे नवऱ्याच्या तळला झुंकाव बसला, तो मान त्याला जाग आली. म्हणली, तो म्हातारा म्हणू लागला, अगं धांगडे, तुला काही लाज वाटते का? म्हातारी झाली यावेळी दाढी नाही असते नवऱ्याची कुठं. तुम्हाला काही वाटतं की नाही? म्हातारे झाला, सगळं पान पिवळं पडलं आणि यावेळेस माझी फेरी वळता. पुढचं वाटतं बोलत नाही, पुढचं वाटतं वेगळं आहे. तो मला मी ओळखते, तू ओळखते, ती म्हणजे मी ओळखते, तुम्ही ओळखताय. दोघांचे हातून बघितलं, एवढी मोठी गाठ होती. मी गाठ कसं काय बसली? सोडण्याचा प्रयत्न केला, सोडता सुटला, तोडता तुटेना, काही करू दे होईना. जायचा प्रयत्न केला, टाकायचा प्रयत्न केला, काही होईना. म्हातारीने विचारलं, म्हणजे तुम्हाला चॅलेंज केली होती का? हो, केले होते. म्हणजे काय अर्थ केली नसणार, त्यालाच केले होते. हात करून घेतलं, म्हणजे कशाला त्याच्या लागली लागली. आता काय करायचं, म्हणजे बसायचं. आता जोपर्यंत जसं प्रसंग बोलत राहायचं. सगळे गोप गोप उठले, गोपिका उठल्या. मला सकाळचे 8 वाजले, तरीसुद्धा का उठत नाहीत? का उठत नसतील? जरा थाप दिला, म्हणून आवाज नाही, जा, सगळा प्रयत्न केला, काही होईना. मग त्या गोपिकांनी विचारलं, आठवलं काय काही बोलली नाही तू? हो म्हणे, त्यालाच म्हणून चूक केले. आता काय करायचं? म्हणजे काही जावं लागेल, त्याला बोलवलं. गोपाळांना सांगितलं, जा रे, तुझ्या कृष्णाला बोलवलं ना. ते म्हाताऱ्यांना सांगितलं, जाऊन बोलावलं ना. कृष्णाला बोलला गेलं. कृष्णाने सांगितलं, ती गोपिका मला बांधतो म्हणजे मी त्या गल्लीत जायचं बंद केलं. त्या घराचा दूरच गोष्ट, त्या गल्लीत तिकडे तोड, तिकडे जात असताना त्या गल्लीकडे तोड सुद्धा करत नाही, तोड करून जातो. त्याला बांधतो म्हणजे मला भीती वाटते, मी जाणार नाही. निरोप केला, ते काही याला पोरलेले भित्र पोरले येते. गोपिका ओळखली किती भित्र आहे काही. मग म्हणजे चला आपले दोन आपण निघाले. कसं निघाले? आता दाढीला गाठ आहे, वेणीला गाठ आहे. मग आता पुढे कोण व्हावं? लग्नामध्ये नवरा पुढे झाला बरोबर चालता येतं. जर याच्या केसाला गाठ असली असती आणि जर बायका जर दाढी असली असती तर बरोबर चालता आलं असतं. पण नवऱ्याला दाढी, वेणीला गाठ त्रास झाला की ते चिन्ह दिसून येतात. ह्याची उंची वाढली होती, ती उंची वाढल्यामुळं, आणि ह्याची उंची कमीच राहिली होती. त्यामुळे नवऱ्याला असं वळवून चालावं लागलं आणि तिने चालू लागली. तिला वाटत होतं लग्नामध्ये हे पुढे चालले, मी आता पुढे चालणार. ती ताकद चालू लागली, ह्याची दाढी वरती, ह्याचे पाय घेतला, धड लागलं पायाला.
सगळ्या पुराणी पाण्या घेतल्या, कोणी थाळी घेतली, कोणी डमरू घेतलं, वाजवत त्यांची वरात केली. भगवान कृष्णाची दृष्टी पडल्याबरोबर लगेच त्यांची रात सुटली. याप्रमाणे अनेक लीला करत होते परमात्मा. एका दिवशी गोपिका म्हणली, कान्या तू माझ्या घरात कसा येतोस? मी दारात बसूनच राहते. तेवढा मी दुसरी म्हणजे ठीक आहे. भगवान कृष्णाने हळूहळू जवळ धारण करून तिच्या जवळच घरामध्ये प्रवेश केला. लगेच कळलंच नाही. तिने काठी वाट बघत होती, म्हणजे येऊ दे कसे येते. घरामध्ये परमात्मा प्रवेश करतात आणि प्रवेश केल्यानंतर कुठं लोणी खायचं, कुठं बसून खायचं म्हणजे काही नाही. तिची सून मंथन करत होती. मग आता वरी बसून लोणी खाल्लं तर त्याला कळेल ना. सांगितलं सासूबाईला, सासूबाई आलं 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 बघेल ना. मग काय आपण डेऱ्यामध्ये जवळ जी रवी घुसळत होती, भगवंतानी त्या रवीवरतीच बसलं. भगवान रवी बसून रवीला जेवढी लोणी लागते लोणी खायला सुरुवात केली. ती गोपिका घंटाभर घुसळली सुनबाई आणि जे लोणी खाण्यासाठी मध्ये हात घालते. लोणी काही ना ताकाची ताकाला सासूबाईला सांगितले, अगं सासूबाई लोणी येईना, घंटाभर मंथाने गेले. अरे गरम पाणी घाल, थंड पाणी घाल, काहीतरी कर. म्हणजे गरम घातले, थंड घातलं, सगळं केलं पण लोणी काही येईना. पुन्हा वनी शिव वनी खाली ते परत लोणी येईना. काय करू आटाबाई टाना टोने करीना. काय करावं कळेना. म्हणे काय का एक घंटाभर घुसळली आणि लोणी येत नाही. सर बरं मी पडते. म्हणून ती म्हातारी आली म्हणजे जे डेऱ्यामध्ये हात घातली मला म्हणजे कृष्णाची जाऊन हाताला लागली. जे वैद्य उचलली भगवंताच्या अंगाला सगळे लोणी लागली होती. म्हणून एवढा मोठा गड्डामध्ये बसला दिसत नाही का? ज्यावेळेस गोळा फिरून बघितला त्यावेळेस काळा गोळा होता, पांढरा गोळा मध्ये नव्हता. म्हणजे काळा पुईला लगेच कृष्णी याप्रमाणे कृष्णांच्या अनेक लीला झाल्या. या सगळ्या लीला बघून गौणी गारणं सांगतात. गौणी सांगणाती घराणी रात्री आला चक्रप्राणी खाऊनी दही दूध लोणी थोडी अवघी विरजणी. हागे बाई कोणासी अवरेना यशोदा बाळ तुझा पोटवर सोसू टिंगाना. दुसरी आली धावत त्यांनी काय बाई केली मात मुखाशी मुख चुंबन घेत गळ्यामध्ये हात घालीत. धरुजाता सापडेना यशोदा बाळ जाताना. तिसरी आली धावणी म्हणी आणि काय गेली बाई केली करणी पतीची दाढी माझी वेणी. दोघीशी गाठ देऊनी गाठ बाई कोणाशी सुटेना यशोदा बाळ जाताना. चौथी आली ती म्हणते तुझ्या प्याने काय केलं माहित आहे? म्हणजे काय केलं म्हणे मी सकाळी उठून घरासमोर मोठं सारण काढलं होतं. म्हणजे किती चांगलं सार होती, किती चांगलं सार होती. पोट कौतुक करत थांबला. मी अंतर चांगलं सारवले आणि सारवल्यानंतर रांगोळी घेऊन बसल्यानंतर माझ्या समोर बसतावा किती छान काढते, किती छान काढते. मी 5 मिनिटात माझी रांगोळी व्हायची. याच्यावर मी 1 तासभर रांगोळी काढते, मोठी रांगोळी काढते. आणि रांगोळी काढून त्यावरती हळदी कुंकू टाकण्यासाठी हळदी कुंकू आणण्यासाठी आत गेल्यानंतर हा त्या रांगोळीवरती शू केला. अष्टदळ काढले अंगिनी वरे मोठे चक्रपाणी सगळी रांगोळी वाहून गेली महाराज. आता हा विश्वरूप आहे कमी करीत घ्या. अष्टदळ काढले अंगिनी वरी मोठे चक्रपाणी काय सांगावं. अनेक गोपिकांनी बऱ्याच घटने सांगितले. गोपिका त्रस्त झाल्या. एक गोपिका म्हणली या घरात गावात राहणंच नको, आता गाव सोडून जाऊ. म्हणून एक गोपिका आपल्या नवऱ्याला घेऊन गाव सोडून निघून जाऊ लागली. जात असताना भगवान कृष्ण आपल्यामुळे गाव सोडून जाते. तो नवरा बायकोला गाडीमध्ये दुसरीकडून जात असताना त्या बायकोला तहान लागली. आणि तहान लागली ती म्हणाली अहो पुत्र पाणी भेटते का त्याला थोडंसं. म्हणजे जवळ विहीर दिसते थांब म्हणतच. मी आपलं माठ घेतो पाणी आणतो. आणि ती माठ तो माठ घेऊन पाणी आणण्यासाठी गेला. तेवढ्यामध्ये त्याच्या नवऱ्याचं रूप धरून कृष्णा बरोबर पाणी घेऊन आला. माठ तसाच नवऱ्याचं रूप धरून पाणी घेऊन आला आणि पे पाणी. ती गवळण पाणी पिली, गाडीत बसला आणि गाडी हाकून आली. हाकत असताना बोलला ना हे बघ ते नंदाचं काळताना लई विचित्र आहे. कोण म्हणतंय? नवरा. कोणता नवरा? कृष्ण झाला नवरा म्हणतो. ते माझं रूप धरून येईल आणि तुला म्हणेल मी तुझा नवरा आहे. त्याच्यावर काही विश्वास करू नको बरं का. ती म्हणाली कसं येतं येऊ दे, माझा विश्वास तुमच्यावर आहे, तुझा विश्वास करते. निघाली. तेवढ्यामध्ये खरा खरा नवरा पाणी घेऊन बाहेर आला. बघितला गाडी कुठे, गाडी घेऊन चालले. अहो थांबा गाडी, थांबव मी नाही, थांबव गाडी. कृष्णा म्हणजे बघ आला बघ तुला दुसरीकडे रूप धारण करून. ती गवळणी येऊ दे त्याला, खेळली सांगली. आता तो धावत धावत आला. गाडी थांबू लागला. दोघांमध्ये भांडण होतं. तेवढ्यामध्ये तिसरं कृष्णा नवऱ्याचं रूप धारण करून तो आला. 4-5
हिचे नवऱ्याच्या रूपामध्ये कृष्ण ज्यावेळेस थांबले, नवरा थांबला, तिला कळे ना मला ओरिजिनल नवरा खराब कोण आहे, काही कळे ना. ती डोक्याला हात करून घेतली, याला नवरा म्हणू, याला म्हणू, याला म्हणू, कुणाला म्हणू. मी चौघांनी मिटिंग घेतली, चला नंदबाबाच्या घरला. नंदबाबाच्या घरामध्ये बघू खरा नवरा कोण आहे. चोर नवरा असेल तो या टोकावरून त्या टोकावरून विहिरीत उडी मारायची, आळून उडी मारायची, जो उडी मारेल तो खरा नवरा. तेवढ्यामध्ये एक जण आला म्हणा, जे उडी ठोकली पलीकडे उडी गेली. तो म्हणला बायको माझी. नंदबाबांनी सांगितलं थोडं थांब. दुसऱ्याला म्हणलं तू मार, ही सुद्धा उडी टाकला, तोही पलीकडे गेला. तो म्हणला माझी बायको आहे. नंदबाबांनी सांगितलं थोडं थांब. तिसऱ्याला सांगितलं तू मार, तोही सुद्धा उडी टाकला. तो म्हणला माझी आहे. नंदबाबांनी सांगितलं थांब. जो ओरिजिनल होता तो डोक्याला हात करून घेतला. तो सांगितलंय बायको माझी नाही, त्या तिघाचीच आहे. नंदबाबांनी सांगितलं त्या तिघाची नाही, तुझी आहे बायको, ही निघून जा. तो निघून गेला. भगवंताने आपल्या धामामध्येच फकानगिरीमध्येच भगवंतांनी वास्तव्य दिलं. याप्रमाणे भगवंताच्या अनेक लीला चालू आहेत. काही गोपिका भगवंताच्या गरजे सांगण्यासाठी